नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली मालिका आता एका जबरदस्त वळणावर आली आहे आणि मालिकेमध्ये खूप मोठा असा ट्विस्ट आलेला आहे. मंडळी जेव्हा ताई शर्वरी सुमित्राला किडनॅप करते आणि त्यानंतर सुमित्राने सगळे आरोप ह्या जानकीवर टाकलेले आहेत. ही बिंडोक सुमित्रा त्या शर्वरीच्या बोलण्यात इतकी अडकलेली असते की ही शर्वरी जी काही कारस्थाना करते ती तिच्या उघड्या डोळ्याने दिसत नाहीत. आणि मंडळी त्यामुळेच आता ह्या जानकीने खूप मोठा निर्णय घेतलाय. हो, तर तिचा हुकमाचा एक्का बाहेर काढण्याची आता वेळ आली आहे असं म्हणत तिने नानांना सगळ्यांच्या समोर आणलंय. मंडळी जेव्हा ह्या जानकीच्या हाती मोबाईल लागतो तेव्हा ह्या राहुलने आणि ह्या शर्वरीने तो मोबाईल जाळलेला आहे आणि त्यांना असं वाटतं की आता सगळे पुरावे संपले, आता आपली चोरी कोणी पकडणार नाही आहे आणि नानांचा खून आपणच केला होता हे काही आता कोणाच्या समोर येणार नाही आहे. पण मंडळी जानकीने आता अशी काही चाल चालली आहे ज्याच्यामध्ये शर्वरी आणि राहुल पुरते अडकलेत. कारण इतके दिवस सगळ्यांना हे वाटत होतं की नाना या जगात नाही आहेत, ते आपल्या सगळ्यांना सोडून गेलेत. पण मंडळी ज्यावेळेला ही सुमित्रा आता या जानकीवर घाणेरडे आरोप करते आणि सगळ्यांसमोर सांगते की नानांना या जानकीनंच मारलेलं आहे आणि उगाचच ती माझ्या शरूवर सगळे आळ घालते. आणि मंडळी त्या क्षणी आता ऋषिकेश आणि जानकीने ठरवलंय की आता हुकमाचा एक्का बाहेर काढायचा. आणि त्याच वेळेला आता ह्या जानकीने आणि ऋषिकेशने नानांना सगळ्यांच्या समोर आणलंय. हो मंडळी, आणि जेव्हा आता हे सगळ्यांना कळलंय की नाना जिवंत आहेत आणि नानाने जे सत्य सांगितले ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. तर मंडळी आतापर्यंत शर्वरीने जे जे काही पापं केलेत, जेवढे गुन्हे केलेत, ते सगळेच्या सगळे आता नानांनी सगळ्यांच्या समोर आणलेत. आणि मंडळी आता ह्या शर्वरीचा पूर्णपणे पर्दाफाश झालाय आणि हा तिचा खोटारडेपणा, खोटी नाटकं सगळ्यांच्या समोर आलेत. आता हे सगळं नेमकं कसं घडलंय, काय घडलंय, सगळं काही व्यवस्थित पाहूया. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मंडळी आता इकडे दाखवले की सुमित्रा आहे, तिला ह्या शर्वरीने किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि तो सगळा आता तिला जानकीवर घालवायचा असतो. आता हे वाट बघत असतं की जानकी कधी येते आणि तिच्या हातातला तो मोबाईल आपण हिसकावून घेतोय आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जानकीला चढवायचं आहे. आता राहुल म्हणतो की तुला काय वाटतं की जानकी तो मोबाईल इथे घेऊन येईल आणि तो मोबाईल तो आपल्याला देईल आणि तिने जर पोलिसांना फोन केलं इथे येण्याआधी तर आपली चोरी पकडली जाईल ना, आपण नाहक ह्या सगळ्यामध्ये अडकू. आता ही शर्वरी इतकी कॉन्फिडंट असते आणि म्हणते की शक्यच नाही. ही जानकी एवढी हुशार नाही आहे की ती सगळ्यात आधी पोलिसांना फोन करेल, मग पोलिसांना इथे घेऊन येईल. तेवढी तिच्यात अक्कलच नाही आहे. मी सांगते ना, ती पोलिसांना न सांगताच इथे येणार, कारण प्रत्येक वेळेला तिला शहाणपणा करायची, पुढे करायची सवय आहे ना, त्याच्यामुळे ती सगळ्यात पहिली स्वतःच येणार इथे. तेवढा शहाणपणा दाखवणारच नाही, कारण तिला सगळ्या गोष्टीचं क्रेडिट स्वतःला घ्यायचं असतं, महान बनायचं असतं असं ती म्हणत असते. तर मंडळी इकडे दाखवले की ह्या शर्वरीचं पार्सल आलेलं आईस्क्रीमचं आणि ही जी ऐश्वर्या आहे ना सगळीकडे आता त्या शर्वरीला शोधतीये, कुठे सापडली नाही आहे. आता सुमित्राच्या रूममध्ये जाते, सुमित्राच्या रूममध्ये सुमित्रा पण नाही आहे आणि शर्वरी पण नाही आहे. आता तितक्या तिथे अवंतिका येते आणि म्हणते की काय झालं, कोणाला शोधतेस तू. आता ही ऐश्वर्या म्हणते की अगं शर्वरीचं पार्सल आलं आहे आईस्क्रीमचं, पण ती घरात कुठेच दिसत नाही आहे आणि आई पण कुठे दिसत नाही आहेत. तू त्यांना पाहिलंस का, किंवा आई बाहेर जाताना काही सांगून गेल्यात का. अवंतिका म्हणते की नाही, आई तर न सांगता अशा कुठे बाहेर जात नाही आहेत, असतीलच इथं कुठेतरी. आता ही म्हणते की नाही, मला ना थोडं डाऊट येतोय, म्हणजे आई आणि शर्वरी दोघी एका वेळेला गायब आणि न सांगता, ह्या शर्वरीचा काही नवीन प्लॅन तर नसेल ना. तर मंडळी आता इकडे दाखवलंय ही जानकी आहे ना त्या ॲड्रेसवर पोहोचले, म्हणजे त्या गोडाऊनमध्ये पोहोचले ज्या ठिकाणी सुमित्रेला किडनॅप केलेलं असतं. आणि ती पटकन आतमध्ये जाणार तेवढ्या ती शर्वरी येते आणि तिचा हात पकडते आणि म्हणते ए कुठे चालली आहेस. आता त्यावर ही म्हणते वंच सोडा, मला आईंना भेटू द्या. कुठे ठेवले तुम्ही आईंना. आता ही शर्वरी म्हणते की जास्त शहाणपणा करायचा नाही, पुरावे दे पहिले सगळे माझ्याकडे, पहिला तो मला मोबाईल दे. कुठे. जानकी म्हणते की एकदम चूप, मी तुम्हाला कोणताही पुरावा देणार नाही आहे, काही देणार नाही आहे, मला पहिलं आईना शोधू द्या. अहो रूममध्ये केवढा धूर झाला आहे, बाहेर धूर येतोय, तुम्हाला माहिती आहे ना आईंना धुराची किती ॲलर्जी आहे, अहो त्रास होईल त्यांना. त्यावरती म्हणते की जास्त शहाणपणा करू नकोस, पहिला मोबाईल दे. आता जानकी म्हणते मी देणार नाही आहे, मला पहिलं आईंना सोडू द्या. ती म्हणते की हे बघा, मी ना तुमच्या पाया पडते, जर आईंचा श्वास कोंडला आणि त्यांना काही झालं तर अहो जे अवस्था नानांची झाली तीच अवस्था तुम्ही आईची करणार आहात का. अहो तुमची जन्मदाती आई आहे ना, आणि स्वतःच्या आईसोबत तुम्ही असं वागताय. त्यावरती म्हणते मला शहाणपणा शिकवायचं नाही आहे, ह्या जगात माझं कोणी नाही आहे आणि कोणाला काही झालं मला काही फरक पडत नाही आहे. ती दचकली ना तुझी सासू तरी मला काही फरक पडत नाही आहे. जानकी म्हणते तू काय बोलते शर्वरी वंच, तुला कळतंय का, स्वतःच्या आईबद्दल बोलताय तुम्ही. त्यावरती म्हणते की शहाणपणा नको करूस ग, ज्या कामासाठी मी हे सगळं केलं ते मला दे. आणि आता ही ना तिच्या हातातली पर्स ओढून घेते. जानकी म्हणते नाही मी तुम्हाला मोबाईल देणार नाही आहे. आता हिने तिच्या पर्समध्ये हात घातला आणि तो मोबाईल बाहेर काढलाय. आता ही म्हणते की एवढा सगळं प्लॅन मी ह्या मोबाईलसाठी केला आणि तोच तुम्हाला देणार नाही आहेस, असं कसं होणार. आणि मंडळी तेवढ्यात तिथे आता राहुल आलाय आणि त्या राहुलनी ना हातामधून एक हे आणलेलं असतं, काय म्हणते ते पेटलेला जो असतो ना शेकडीसारखं काहीतरी ते आणलेलं असतं. आणि ती राहुलला बघून म्हणते की राहुल तू पड, म्हणजे तू पण ह्याला मिळालेलं आहेस का, तुम्ही दोघांनी मिळून हे सगळं केलं आहे. आणि आता त्या दोघींमध्ये झटापट सुरू असते आणि ती शर्वरी ना मोबाईल खाली टाकून देते.
आणि त्याच्यानंतर बाजूला जो असलेला दगड ती घेते. पुन्हा जानकी तिच्या हातातलं दगड पकडते आणि म्हणते की शर्वरी वंश प्लीज मी पाया पडते तुमच्या, तुम्ही हा मोबाईल फोडू नका प्लीज, पाया पडते. आता ही शर्वरी आहे ना त्या जानकीला ढकलून देते आणि तो खाली पडलेला जो मोबाईल आहे त्या मोबाईलवर तो दगड फेकून मारते आणि त्या मोबाईलचा ना सगळा चक्काचूर करून टाकलाय. जानकी म्हणते अहो तुम्ही काय केलं, हा एकमेव पुरा होता माझ्यामध्ये आणि तुम्ही तो फोडून टाकलात, का करताय तुम्ही हे सगळं, कशासाठी करताय. तर मंडळी आता इकडे दाखवलं की सुमित्रा अजूनही बेशुद्ध अवस्थेमध्येच असते. आता ही शर्वरी म्हणते की आता काय करणार आहेस, हा एकमेव पुरावा होता तुझ्याकडे, तोही गेला, संपला आता. अगं आता काय बघत बसलीस, जा तुझी सासू तिकडे तडफडतीये मरतीये, तिला असंच मरत ठेवणार आहेस का, जा बरं तिला सोडव जा. आणि मंडळी आता जानकीच्या हातातून ती पर्स खाली पडली बरं का, तिची जी असते ती. आणि तेवढ्यात राहुलने तिथे एक हे आणलेलं असतं, हातातून रॉकेल आणलंय आणि हातातून पेटवलेली ती दिवंडी असते पेटलेली, ती घेऊन आलेला असतो. आणि आता ही म्हणते की तुम्ही काय करताय. जानकी पुन्हा जाते आणि तो फुटलेला मोबाईल घेणार असते, कारण तिला माहिती आहे की डाटा रिकवर करू शकतो. शर्वरी पुन्हा तो मोबाईल खेचून घेते आणि राहुलने तो मोबाईल पेटवायला घेणार. तेवढ्यात आता ही ऐश्वर्या जानकी म्हणते की प्लीज सोडा, काय करताय तुम्ही हे सगळं. तेवढा ती म्हणते अगं तू तू इथे टाइमपास काय करतेस, जी नानांची अवस्था झाली ती तुझ्या सासूची व्हावी असं तुला वाटते का, मग जा ना तुझ्या सासूला पहिलं वाचव. आणि मंडळी आता ही ना आतमध्ये जाणार असते. तेवढ्यात ह्या दोघांनी आहे ना तो जो मोबाईल असतो तो वरती टांगून ठेवला आहे आणि तो मोबाईल अक्षरशः त्यांनी जाळला आहे, रॉकेल ओतून जाळून टाकला आहे. आणि आता ही शर्वरी म्हणत असते की झालं, आमच्या विरोधातले असलेला शेवटचा पुरावा, एकमेव शेवटचा पुरावा तो सुद्धा जळून खाक झाला आहे. जानकी तुझ्याकडे आता कोणताही पुरावा राहिला नाही आहे. विक्रांतच्या आणि नानाच्या खुन्यांमागे मीच आहे असं कोणताच पुरावा तुझ्याकडे नाही आहे आणि तू हे कधी सिद्धही करू शकणार नाही आहेस. पण आता ह्या सगळ्यामध्ये मी तुला अशी काय अडकवणार आहे की सगळ्यांच्या नजरेतून तू उतरशील आणि नानांचा आणि विक्रांतचा खून तूच केला होतास हे मी सगळ्यांसमोर सिद्धही करून दाखवेन. आत्तापर्यंत केलेले गुन्हे आहेत ना ते सगळे तुझ्या माथ्यावर नाही मारले तर नावाची शर्वरी नाही आहे असं आता हे दोघं जण म्हणत असतात. एकमेकांकडे बघून हसत असतात, एकमेकांना टाळा देत असतात अक्षरशः. आणि ही बिचारी जानकी आता धावतच आतमध्ये गेली आहे आणि हिला आतमध्ये कोंडून ठेवलेलं असतं. तर मंडळी इकडे आता अवंतिका जानकीला फोन करण्याचा ट्राय करते, तिला फोन लागत नाही आहे. तर ही ऐश्वर्या शर्वरीला फोन करते, दोघींचे सुद्धा फोन लागत नाही आहे. आता ही म्हणते की नक्की काय झालं असेल, दोघींचाही फोन लागत नाही, कुठे गेल्यात ह्या. आता ही अवंतिका म्हणते मला ना खूप मोठा डाऊट येतोय, ह्या शर्वरी वंचांनी पुन्हा काहीतरी कटकारस्थान केलं असणार ज्याच्यामुळे वहिनी पुन्हा त्याच्यात अडकतील. मी काय म्हणते म्हणजे आज वहिनींना फोन मिळणार होता तोच पुरावा आणायला गेला होता ना, मग ही गोष्ट शर्वरी वंचांना समजली असणार. नक्की शर्वरी वंचांनी तर पुरावा घेण्यासाठी वहिनींच्या विरोधात काहीतरी कट केला असेल, काय झालं असेल. पण आता या दोघींचं बोलणं सुरू असतं. तेवढ्यात आता शर्वरी आणि राहुल आतमध्ये आलेत आणि शर्वरी बाहेरून येताच आई आई ग आई कुठेस तू असं तिला आवाज देत असते. आणि तेवढ्यात ह्या दोघी जणी समोर येतात आणि म्हणतात काय ग तुम्ही इथे काय करताय. त्यावर ह्या दोघी म्हणतात की नाही आईंचीच वाट बघतोय, आई तुमच्यासोबत गेला नाही आहेत का. शर्वरी म्हणते अगं काय बोलताय तुम्ही, आम्ही दोघं बाहेर गेलो होतो, आत्ताच आतमध्ये येतोय, आई घरी नाही आहे. ऐश्वर्या म्हणते की हो आई घरी नाही आहे आणि तू सुद्धा घरी नव्हतीस आणि म्हणूनच आम्हाला काळजी वाटत होती की आई कुठे गेली आहे. आता ही शर्वरी म्हणते पण आई तर न सांगता कुठे जात नाही आहे, असं कसं तुम्हा दोघींना काहीच सांगितलं नाही आहे. आता ही म्हणते की हो आईने आम्हाला काही सांगितलंच नाही आहे, आम्ही पण तोच विचार करतोय की आई कधी न सांगता बाहेर जात नाही आहेत, तर मला असं वाटलं की त्या तुमच्याबरोबर किंवा वहिनीसोबत बाहेर गेल्या असतील, वहिनी कुठे आहेत. त्यावर आता ही म्हणते की अरे बापरे आई कुठे गेली तिला शोधायला हवं. आणि पुन्हा ती आता आईला म्हणजे सुमित्राला आवाज देत असते आई आई गं कुठे आहेस तू. आणि तेवढ्यात आता ही जानकी आहे ना सुमित्राला घेऊन आतमध्ये आली आहे आणि आता ही लगेच शर्वरी नाटक करते, आई अगं आई तुझी काय अवस्था झाली, ही काय झालं हे सगळं आणि आई कुठे भेटली तुला जानकी. आणि पटकन ती जाऊन ना तिला सोफ्यावर बसवते आणि ही शर्वरी तिच्या कडेला जाऊन बसते आणि म्हणते की अगं आई काय झालं, उठ ना आई, का अवस्था झाली तुझी. जसं काही हिला माहीतच नाही आहे असा खोटारडा ड्रामा करत असते हा सगळा काही. आणि जानकी तिच्याकडे रागारागाने बघते. जानकी म्हणते की आधी आईंना शुद्धीवर आणणं जास्त गरजेचं आहे, सारंग भाऊजी पाणी आणा ना प्लीज, पाणी घेऊन या. तिथे सारंग जातो, धावत जातो, पाणी घेऊन येतो आणि तिच्या चेहऱ्यावर शिंपडतो, पण ती काही शुद्धीवर येत नाही आहे. सारंगा तिच्या गालावर हळूहळू मारत असतो की आई उठ ना गं, अगं काय होतंय तुला. आणि मंडळी ऋषिकेश म्हणतो की कुठे मिळाली तुला आई, आई कुठे सापडली पण, जानकी काय झालं हे सगळं. आता जानकीला कसं आणि काय सांगावं काहीच कळत नाही आहे. तेवढ्या ती शर्वरी आता जानकीवर आरोप करते आणि म्हणते की काय केलंस गं तू माझ्या आईसोबत, कुठे घेऊन गेली होतीस माझ्या आईला, सांग ना, म्हणजे तुझा माझ्यावरती राग आहे हे मला मान्यच आहे, अगं पण आईसोबत काय केलंस तू. त्यावर आता ही जानकी म्हणते हे सगळं बोलण्याची ही वेळ नाही आहे, पहिलं आईंना शुद्धीवर आणा, आईंना शुद्धीवर येणं जास्त गरजेचं आहे.
आता पुन्हा हा सारंगणा तिच्यावरती पुन्हा पाणी शिंपडतोय, पण अजून सुमित्रा काही शुद्धीवर येत नाही आहे. अवंतिका म्हणते की काय झालं, आपण डॉक्टरांना बोलूया का? आणि आता तेवढ्यात ही जी जानकी आहे ना, ती ही शर्वरीला म्हणते की शर्वरी वंच, हे सगळं तुमच्यामुळे झालंय आणि का आता ही सगळी नाटकं करताय? अहो, आईंना त्या रूममध्ये कोंडून ठेवलं, त्यांना धुराचा त्रास होतो हे माहीत असताना रूममध्ये कोंडून ठेवलं आणि आता आता ही सगळी नाटकं करताय. तुम्हाला जशी काळजी वाटते तशी शर्वरी म्हणते, अगं जानकी वहिनी काय बोलतेस तू? माझ्या आईला मारण्याचा मी प्रयत्न करेन, मी तिला रूममध्ये कोंडून ठेवेन, तिला धुराचा त्रास होतोय माहीत असताना मी तिला असा त्रास देईन? अगं, मला माहिती आहे की तुझ्या मनात माझ्याबद्दल राग आहे, पण इतका इतका तिरस्कार? तेवढ्यात आता ही जानकी म्हणते की शर्वरी वंच, बस तुमची नाटकं बस झाली आता. किती नाटकं करणार आहात? आईंना तुम्हीच डाबून ठेवलं माझ्याकडचा तो पुरावा मिळवण्यासाठी आणि वरतून तुम्ही आता ही अशी खोटी नाटकं करताय. तेवढं सारंग म्हणतो की जानकी वहिनी बस बस, मला माहिती आहे की शर्वरी वंचचं तुझं पटत नाही. शर्वरी तुझा रागराग करते, प्रॉपर्टीसाठी ती हिस्सा मागते, पण याचा अर्थ तू शर्वरीवरती हे असे आरोप करू शकत नाहीयेस. शर्वरी बाकी काही करेल, पण आईच्या जीवाला धोका मिळेल किंवा आईचा जीवाला धोका आहे अशी कोणतीच गोष्ट ती करणार नाहीये. आणि मंडळी, सारंग आता हिच्याशी जानकीशी भांडत असतो बरं का. त्यावर जानकी म्हणते की सारंग भाऊजी, तुम्हाला माहीत नाही तिथे काय घडलंय ते, तुम्हाला काहीच माहीत नाही आहे. त्यावर आता ही लगेचच म्हणते की काय झालं वहिनी, तुम्ही सांगाल का नक्की काय घडलंय ते? तर मंडळी, आता ही जानकी आहे ना, सगळ्यांसमोर सांगत असते की ह्या शर्वरी वंशांनी आईंना डांबून ठेवलं होतं एका रूममध्ये आणि त्यांनी तिथे मी पुरावा आणायला गेले होते, नाणांचा मोबाईल, आणि नाणांचा मोबाईल आणला. त्याच्यामध्ये शर्वरी वंशांच्या विरोधात खूप मोठा पुरावा होता आणि ज्या क्षणी ह्यांना कळलं की तो पुरावा माझ्या हाती सापडलाय, म्हणून ह्या राहुलनी आणि ह्या दोघांनी मिळून आईला किडनॅप केलं आणि माझ्याकडचा पुरावा घेण्याचा प्रयत्न केला. त्याने तो मोबाईल घेतलाच आणि आणि आईंना कोंडून ठेवलं. शर्वरी वंशांना माझ्याकडून हा पुरावा घेण्याचा हा एकमेव ऑप्शन होता, म्हणून त्यांनी आईंच्या जीवाशी खेळ केला. आता ही शर्वरी म्हणते, अगं वहिनी काय बोलतेस तू? कसलं खोटं बोलतेस? अगदी धडधडीत खोटं बोलतेस तू. माझ्या आईला मारण्याचा मी प्रयत्न करेन? अगं, स्वतःच हे सगळं केलंयस. मी स्वतः बघितलं. मी जेव्हा घरी आले होते तेव्हा मला एक चिठ्ठी सापडली आणि त्या चिठ्ठीमध्ये तू लिहिलं होतंस की मला आई तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, तुम्हाला भेटायचं आहे. ती चिठ्ठी मी वाचली आहे स्वतः आणि तू आईंना घेऊन गेलीस आणि आता धडधडीत खोटं बोलतेस. आणि मंडळी, ह्या दोघींचं बोलणं सुरू असताना तेव्हाच आता ही सुमित्रा शुद्धीवर आले आणि म्हणते की शरू, तू बोलतेस ती अगदी बरोबर आहे. या जानकीनेच मला फसवलंय, माझा विश्वासघात केला, मी हिच्यावर विश्वास ठेवला. मला असं वाटलं हिला खरंच माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, हिला हिच्या चुकांचा पश्चाताप झाला असेल आणि म्हणून पण मी हिच्यावर विश्वास ठेवून तिला भेटायला गेले गोडाऊनामध्ये. तर तिने काय केलं, मला तिकडे गोडाऊनामध्ये कोंडून ठेवलं, माझ्या जीवाशी खेळली. मला धुराचा त्रास होतोय माहीत असताना सुद्धा तिने मुद्दाम तिथे धूर केला आणि मी तिथे बेशुद्ध पडले. त्यावर आता ही म्हणते की बघितलं ऐकलंच सगळ्यांनी, ह्या जानकी बहिणीचं कारस्थान बघितलं का तुम्ही सगळ्यांनी? मंडळी, शर्वरी यांना असं बोलून सगळ्यांच्या नजरेमध्ये जानकीला आता पडण्याचा प्रयत्न करत असते की कशी जानकीने आईला मारण्याचा प्रयत्न केला, कशी ती कटकारस्थान करू शकते. आणि आता ही सुमित्रा पण तिला जोड द्यायला असते. त्यावर जानकी म्हणते, हे सगळं खोटं आहे, खोटं बोलते शर्वरी वंच. हा सगळा प्लॅन शर्वरी वंचांचा होता. मी ती चिठ्ठी लिहिलीच नाहीये. उलट ती चिठ्ठी मला जेव्हा घरी मिळाली ना, मी स्वतः ती चिठ्ठी वाचली आहे. ती चिठ्ठी मी लिहिलीच नव्हती, शर्वरी वंचांनी माझ्या नावाने ती चिठ्ठी लिहिली होती. त्यावर म्हणतो की म्हणजे मग कळत नाही, ऋषिकेश म्हणतो कळत नाही नक्की काय घडलंय. आता जानकी म्हणते की मी तुम्हाला सांगते, ह्या शर्वरी वंचांनी माझ्या नावाची चिठ्ठी लिहिली. ती चिठ्ठी आईंनी वाचली आणि आई त्या गोडाऊनात गेल्या आणि ऋषिकेश, मी त्यावेळेला घरी नव्हते. मी तो मोबाईलचा पुरावा शोधायला गेले होते. तो मोबाईल मला सापडला सुद्धा आणि ही गोष्ट शर्वरी वंचांना माहीत झाली की तो मोबाईल माझ्या हाती लागलाय, म्हणून त्यांनी माझ्या नावाने आईंसाठी चिठ्ठी लिहिली, आईंना भेटायला बोलवलं, गोडाऊनात घेऊन गेल्या आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी आईंना एका रूममध्ये कोंडून ठेवलं. तिथे सगळा धूर झाला होता आणि त्यांनी मला एक व्हिडिओसुद्धा पाठवला. त्या व्हिडिओमध्ये आईंचा व्हिडिओ होता. आई त्या सगळ्या धुरामध्ये घुसमटत होत्या, त्यांना त्रास होत होता आणि वरतून राहुल भाऊजी सांगत होते की तुला जो मोबाईल सापडलाय, जो पुरावा सापडलाय, तो मी सांगतो त्या ठिकाणी घेऊन ये, तरच आईंचा जीव वाचू शकतो. आणि ऋषिकेश, म्हणून मी कसलाही विचार न करता धावत पळत तिकडे गेले. ऋषिकेश, मी तुम्हाला फोनसुद्धा करत होते, पण तुम्ही माझा फोनच उचलत नव्हतात आणि माझा नाईलाज होता. लवकरात लवकर मला आईंना वाचवायचं होतं, म्हणून मी गोडाऊनात गेले. तेव्हा ह्या शर्वरी वंचांनी माझ्याकडचा तो मोबाईल हिसकावून घेतला, दगडाने त्याला ठेचून टाकलं आणि जाळूनही टाकला आणि तो एकमेव पुरावा होता तो त्यांनी नष्ट करून टाकला आणि त्या पुराव्यामध्ये नानांनी स्पष्ट व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवला होता. ह्या शर्वरी वंचांनी
नानांची डेथ होण्यासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याआधी त्यांनी त्यांच्या डोक्यात दगड घातला होता. त्यांना दगड घालून त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं होतं. आणि जेव्हा नाना हे शुद्धीवर आलेले होते तेव्हा नानाने त्यांच्या मोबाईलमध्ये एक व्हॉईस नोट रेकॉर्ड करून ठेवली होती. त्याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की शर्वरीने माझ्या डोक्यामध्ये दगड घातलाय, माझ्या शर्वरीपासून माझ्या जीवाला धोका आहे, ह्या सगळ्यामध्ये शर्वरी आपल्या सगळ्यांना फसवते, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूल फेकते, हे सगळं त्याच्यामध्ये होतं. आणि हा पुरावा आपल्या कोणाच्याही हाती लागू नये म्हणून त्यांनी एवढा मोठा प्लॅन रचला, आईंना किडनॅप केलं. आणि त्यांना हे चांगलं माहीत होतं आईंना वाचवण्यासाठी मी काही करू शकते, तो पुरावाही त्यांच्या हाती देऊ शकते. आणि म्हणून त्यांनी एवढा सगळा प्लॅन रचला. त्यावर आता ही म्हणते की मी जेव्हा तिथे गेले तेव्हा आई आतमध्ये होत्या आणि ह्यांनी हा मोबाईल जाळून टाकला आणि आता तिथून ती निघून गेले. आणि तेव्हा मी आईंना इथे घेऊन आली आहे. मी हे जे सांगितलं ते सगळं खरं आहे. ऋषिकेश, विश्वास ठेवा माझ्यावर. आता ही सुमित्रा म्हणते, अगं कसलं धडधडीत खोटं बोलतीयेस, खोटं बोलते ही एक नंबरची. आणि ही सुद्धा म्हणते, शर्वरी दादा, ह्या तुझ्या बायकोवर विश्वास ठेवू नकोस, एक नंबरची खोटारडी आहे. हिने सांगितलेलं सगळी स्टोरी खोटी आहे. मी माझ्या वडिलांचा जीव घेईन, माझ्या आईचा जीव घेईन असं वाटतंच कसं? सुमित्रा म्हणते की जानकी बस करा, माझ्या शरूवर असे घाणेरडे आरोप करायचे नाही आहेत. शरूचा ह्या सगळ्याशी काहीच संबंध नाही आहे. तू मला चिठ्ठी लिहिली होतीस म्हणून मी तिथे गेले होते. आणि हो, मी तिथे गेल्यावर पाहिलं होतं की तू तिथे होतीस. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आई मला कळेल का नक्की हे सगळं काय होतं आहे? आता लगेच ही सुमित्रा म्हणते, तू सुद्धा तुझ्या बायकोचीच बाजू घेणार. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की नाही आई, तू मला सांग तिथे गेल्यावर नक्की काय झालं? थोडं सुमित्रा म्हणते, मी जेव्हा तिथे गेले, जानकीची चिठ्ठी वाचल्यानंतर मी तिथे जानकीला आवाज देत होते, पण जानकी मला तिथे कुठेच दिसली नाही आहे. मी तिला आवाज दिला आणि शेवटी तिथे खुर्चीवर बसले आणि तेवढ्यात कोणीतरी दरवाजा बंद केला. पण हो, दरवाजा बंद करताना मला पाठमोरी साडी घातलेली जानकी दिसली. जानकीचीच साडी होती ती. आणि तिने दरवाजा बंद केला आणि बाहेरून रूममध्ये धूर सोडला. तिला चांगलं माहीत होतं मला धुराचा त्रास होतो आणि म्हणून तिने हे सगळं केलं. आणि त्यानंतर मी बेशुद्ध झाले. पुढचं मला काही आठवत नाही आहे, पण मी चांगलं आठवतंय की ती जानकीच होती. आता जानकी म्हणते, आई मी तुमच्यासमोर हात जोडते, तुमची शपथ घेऊन सांगते, मी तिथे गेलेली नव्हते, मी नव्हते तिथे गेले. आणि हा सगळा प्लॅन शर्वरी वंचनचाच होता. तुम्हाला खोटं वाटते का? माझ्याकडे व्हिडिओ आहे, जो व्हिडिओ ज्या राहुलने मला पाठवला होता तो व्हिडिओ आहे माझ्याकडे. शर्वरी म्हणते की हो का, राहुलने तुला व्हिडिओ केला होता, आम्ही आईला किडनॅप केलं होतं, दाखव बरं तो व्हिडिओ, आम्हाला सुद्धा बघायचं आहे. मग तो व्हिडिओ कुठे आहे? तो ॲटलिस्ट तो व्हिडिओ दिसला की काय खरं काय खोटं हे सिद्ध होईल. जानकी म्हणते की हो दाखवते ना. मंडळी पण आता इकडे हा सारंग, सौमित्र जे आहेत ना, सगळेजण जानकीकडे संशय वृत्तीने बघत असतात बरं का. पण आता ही जी अवंतिका आणि ऐश्वर्या सगळ्यांना माहिती आहे की जानकीला आज पुरावा सापडणार होता. ऋषिकेशला सुद्धा माहिती आहे, पण ऋषिकेशला काही कळतच नाही आहे. आणि आता सुमित्रासुद्धा गोंधळली आहे की नक्की काय खरं काय खोटं. त्यावर आता ही म्हणते की मी सांगते ना की तुम्ही ह्या शर्वरी वंचनवर विश्वास ठेवू नका. त्यावर ही ऐश्वर्या म्हणते की जानकी, तू हे खरंच कशावरून खोटं बोलतीयेस? म्हणजे कशावरून खरं आणि खोटं बोलतेस? आम्ही कसा विश्वास ठेवायचा? तुझ्याकडे आहे ना पुरावा, मग दाखव अगं. विक्रांत राहुलने जर खरंच तुला जर तो व्हिडिओ पाठवला होता व्हिडिओ, तर तुझ्या मोबाईलमध्ये तो असायला हवा ना. मग तू दाखव सगळ्यांना व्हिडिओ. म्हणजे काय खरं काय खोटं, खरंच या सगळ्यामध्ये शर्वरीचा आणि राहुलचा प्लॅन आहे का? सगळ्यांना खरं खोटं समजून जाईल. जानकी म्हणते की हो दाखवणारच आहे मी तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ. आणि पटकन जानकी जाते, तिच्या बॅगेमधला तो मोबाईल बाहेर काढते आणि ती व्हिडिओ शोधते. आता मंडळी जानकीला पुन्हा तो व्हिडिओ सापडत नाही आहे. ह्या शर्वरीने आधीच डिलीट केला आहे आणि शर्वरी फुल कॉन्फिडंट असते. तिला माहिती आहे की हिला आता काही मोबाईल सापडणार नाही आहे. आता ऐश्वर्या म्हणते की अगं जानकी दाखव, आहे ना तुझ्याकडे तो व्हिडिओ, म्हणतेस ना की राहुलने तुला व्हिडिओ केला होता, मग काय झालं? तेवढ्यात शर्वरी म्हणते की काय झालं? गायब, व्हिडिओ गायब. लास्ट टाइम कसे मेसेज गायब झाले तसे आता व्हिडिओसुद्धा गायब. अगं जानकी, हीच तीच नाटकं करून तुला कंटाळा येत नाही का? मागे लास्ट टाईमसुद्धा तू हेच नाटक केलंस आणि आतासुद्धा तेच नाटक करतेस. असे कसे तुझ्या मोबाईलमधून सगळ्या गोष्टी गायब होतात गं? आधी मेसेज गेले, आता व्हिडिओ गेला, ह्याशिवाय तुला दुसरं काही येत नाही का? त्यावर आता ही सुमित्रा परत म्हणते की मला वाटलंच होतं ही अशीच खोटी नाटकं करणार. माझ्या मुलीला खोटं ठरवण्यासाठी, तिच्यावर घाणेरडे आरोप करण्यासाठी ही अशी नाटकं करतेस तू. त्यावर आता हा ऋषिकेश म्हणतो की आई थोडंसं हे कर ना, थोडंसं जानकी काय म्हणते ते ऐकून तरी घे. त्यावर आता ही म्हणते की तू ऋषिकेश गप्प बस, तू स्वतःच्या बायकोचीच बाजू घेऊन बोलणार आहेस. आता मंडळी सगळे पुरावे जानकीच्या विरोधात असतात आणि त्याच्यामुळे ऋषिकेशला सुद्धा आता तिथे काही पुढे बोलता येत नाही. त्यावर आता सुमित्रा म्हणते की काय ना, तुझी बायको इतकं खोटं बोलते, म्हणजे मी हिच्यावरती इतकी वर्ष विश्वास ठेवला, आंधळा विश्वास ठेवला. मला काय म्हणायची की मी तुमच्या मुलीसारखी आहे आणि मुलीसारखीच माया केली, पण विश्वासघात केला ह्या बाईने माझा, अक्षरशः विश्वासघात. विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाही आहे, उठसूट माझ्या शरीरावर आरोप करत असते. मला तर वाटतं नानांना सुद्धा हिनेच मारलं असेल, नानांची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आहे आणि आता ह्या सगळ्यांना प्रॉपर्टीतून बेदखल करण्यासाठी तिची सगळी नाटकं सुरू आहेत.
जेव्हापासून प्रॉपर्टीचे हिस्से मागायला सुरुवात केले तेव्हापासून तिची नाटकं सुरू झाली आहेत. नानांना सुद्धा तूच मारलेस आणि ऋषिकेशवर पण हल्ला तूच केलास ना. म्हणजे जो जो माणूस तुझ्या अगेन्स्ट जातो त्या सगळ्यांना तू काही मारायला चालली आहेस. त्यावर आता ही जानकी म्हणते की बस, ह्यापुढे मी कोणताही आरोप सहन करणार नाही आहे. आई, शर्वरी वनचं तुमच्या मुलगी आहेत म्हणून तुम्ही तुमच्या मुलीची बाजू घेताय, पण मी एक ना एक दिवस सिद्ध करून दाखवेल की नानांचा आणि विक्रांतचा खून ह्या शर्वरीनेच केलेला आहे. अगदी पुराव्या सकट सिद्ध करून दाखवेल. फक्त थोडे दिवस थांबा, माझ्या हाती फक्त काही पुरावा लागू दे. जेवढे पुरावे मी गोळा केले तेवढ्या शर्वरीने नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण आता नाही आई, आता मी थांबणार नाही आहे. आणि मंडळी आता ही जानकी खूप चिडलेली असते आणि शर्वरीवर आरोप करत असते. तेव्हाही सुमित्रा म्हणते की बस बस कर, अति झालं तुझं जानकी. आणि जानकीच्या ती आता सगळ्यांसमोर कानाखाली देते. मंडळी जानकी म्हणते की आई, आज तुमच्या डोळ्यावर तुमच्या मुलीच्या मायेची आंधळी पट्टी बांधली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सत्य काय आहे दिसत नाही आहे. पण एक दिवस नक्की येईल, एक दिवस असा नक्की येईल की ह्या शर्वरी वंचनचा खरा चेहरा मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आणेन आणि त्यावेळेला तुम्हाला तुमच्या सगळ्या वागण्याचा पश्चाताप होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा.